मित्रांनो, तुम्ही पण अशी बॅकग्राऊंड मॅच करत असाल तर थांबा. मी तुम्हाला एक सोपी टेक्निक सांगतो. सगळ्यात आधी ज्या बॅकग्राऊंडसोबत कलर मॅच करायचा आहे, त्याला कलर या नावाने रिनेम करा. जो कटिंग फोटो आहे, त्याला मॉडेल या नावानं रिनेम करा. म्हणजे आपल्याकडे 2 लेयर झाल्या, कलर आणि मॉडेल. आता मॉडेलची लेयर सिलेक्ट करा. इमेज, ॲडजस्टमेंट, मॅच कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता इथं लक्ष देण्यासारखी एक गोष्ट अशी आहे, की सोर्समध्ये आपल्या पी-एच-डीचं जे नाव आहे ते सिलेक्ट करा. आता लेयरमध्ये ज्या बॅकग्राऊंडसोबत आपल्याला कलर मॅच करायचा आहे, त्या लेयरचं नाव सिलेक्ट करा. आता आपण कलर या लेयरसोबत मॅच करणार आहे. त्यामुळे मी इथं कलर ही लेयर सिलेक्ट केली. आता बघा आपला कलर टोन आलेला आहे, पण तो परफेक्ट मॅच झालेला नाहीये. तर त्यासाठी हे 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. सगळ्यात आधी खालचा ऑप्शन 100 करा आणि थोडा-थोडा वाढवा. तुम्हाला जिथं परफेक्ट लाईट वाढतोय तिथपर्यंत थांबा. कलर इंटेन्सिटी जास्त चेंज करू नका. ल्युमिनस म्हणजे लाईट तुम्हाला जितका योग्य वाटतोय तितका ठेवा. आता बघा तुम्ही इथे प्रिव्ह्यूला बघू शकताय बिफोर, आफ्टर. इतक्या सोप्या पद्धतीनं आपण कोणत्याही कटिंग लेयरला बॅकग्राऊंड सोबत अतिशय चांगल्या पद्धतीनं मॅच करू शकतो. अशाच महत्त्वाच्या टेक्निकसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक